गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2025 ही एक्झाम कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे, म्हणजे टीसीएस, आयबीपीएस का एमपीएससी मार्फत। समजा जाहिरात जर लेट आली तर एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली तर पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का, कोणते सब्जेक्ट यामध्ये असणार आहेत, पेपर 2 होतील का 1 होतील, या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती दिली जाणार आहे। त्याकरिता आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचा आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये येणार आगामी तलाठी भरतीकरिता आपण ऑनलाईन बॅचेस सर्व विषयासहित स्टार्ट करत आहोत। यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मध्ये सर्व विषय अंतर्भाव असणार आहे। तर यामध्ये आतापर्यंत म्हणजे 2013 पासून 2023 पर्यंत जे काही पेपर झालेले आहेत त्याचा अनालिसिस करून घेतलं जाणार आहे। त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू, तसेच आपल्या टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत। तर ही बॅच अगदी कमी शुल्कामध्ये, म्हणजेच आता सध्या ऑफर आहे 2000 रुपयामध्ये आपण 1 इयर करिता, म्हणजे तुमची एक्झाम होईपर्यंत असणार आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 8010457760 या नंबरवरती। ओके, तर आपला जास्त वेळ न घेता पुढचा आपण पाहणार आहोत की यामध्ये जाहिरात कधी येणार आहे। तर आपल्याला जी माहिती मिळालेली आहे किंवा तुम्ही सुद्धा पेपरला किंवा न्यूजवर बघितलं असेल की डिसेंबर महिन्यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की 1700 पदाकरिता, किती पद असणार आहे टोटल 1700 पदाकरिता, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ग्राम महसूल अधिकारी ज्यांचं नामकरण काय झालेलं आहे तलाठ्याचं ग्राम महसूल अधिकारी, म्हणजे जो महसूल विभागाचा कणा म्हणून ओळखला जातो। तर ही परीक्षा कोण घेणार आहे, तर आपल्या सगळ्यांसमोर हा प्रश्न पडला असेल की टीसीएस, आयबीपीएस आणि एमपीएससी। तर याच्या अगोदर जी परीक्षा झालेली आहे टीसीएस कंपनी मार्फत 2023 मध्ये, म्हणजे 5500 प्लस जागा यामध्ये होत्या। तर आता जागा जरी कमी असल्या तरी पण ही जाहिरात झाल्यानंतर परत एकदा नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर आपण या जाहिरातीचा आता अगोदर विचार करूया, नेमकं डिसेंबर नंतर जर जाहिरात आली, आचारसंहिता लागू होणार आहे जिल्हा परिषदची असेल किंवा महानगरपालिकेची, तर यामध्ये परीक्षा डिसेंबर नंतर ज्या जाहिराती येणार आहेत त्या एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत। यामध्ये अपवाद कोण आहेत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या, बाकी सर्व कृषी सेवक असेल, ग्रामसेवक, त्यानंतर तलाठी भरती असेल, सर्व भरती या एमपीएससी कंडक्ट करणार आहे। तर यामध्ये पेपर पॅटर्न आहे तो त्या ग्रुप सी चा, कारण हा आपण जो पदांचा विचार केला तर आपण गट क चंच पद आहे, तर यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग पेपर मध्ये असणार आहे, म्हणजे 4-1। ओके, म्हणजे 4 प्रश्न तुमचे चुकल्यानंतर एका प्रश्नांचे मार्क वजा केले जाणार आहेत, म्हणजे हे पेपर फर्स्टला सुद्धा लागू राहील आणि पेपर सेकंडला सुद्धा लागू राहणार आहे। पेपर फर्स्ट मध्ये बघा, हे सर्वांकरिता असणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे पदवी तुमची कोणत्याही विषयामधनं कंप्लीट झालेली असेल त्या विद्यार्थ्यांकरिता पेपर फर्स्ट देता येणार आहे। पेपर फर्स्ट मध्ये सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञान मध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश असेल, तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, विशेषतः महाराष्ट्राचा, त्यानंतर भारताचा भूगोल, त्यासोबत महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्यानंतर भारतीय राज्यघटना, ग्रामपंचायत, पंचायत राज असणार आहे, त्यानंतर अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान। त्यासोबतच सामान्य विज्ञान सोबत मराठी, आपलं गणित आणि बुद्धिमत्ता, अंकगणित ज्याला बोलतो आपण, तो सुद्धा विषय, म्हणजे एकंदरीत तुमचे जर चालू घडामोडी असे जर विषय पाहिले तर 8 विषय आपल्याला या ठिकाणी येत आहेत। तर हे पूर्व परीक्षा असणार आहे, म्हणजे साधारणतः मागच्या वेळेचा जर विचार केला आपण, म्हणजे 5000 प्लस ज्या जागा होत्या त्यामध्ये 15 लाख प्लस फॉर्म आले होते। मग आता एमपीएससी ला ही चालणी परीक्षा आहे। ओके, पूर्व परीक्षा काय असते, चालणी परीक्षा, सर्वांना अपियर असतात, सर्व देऊ शकतात। ओके, परीक्षा देण्याकरिता ज्यांच्याकडे पदवी उत्तीर्ण आहे, कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार तलाठी करिता फॉर्म भरू शकणार आहे। तर पेपर फर्स्ट फक्त क्वालिफाईंग असणार आहे, जसं आपला क्वालिफाईंग म्हणजे 100 पैकी 55, 50 प्लस कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। मग त्याचा रेशो एका जागेसाठी 15, ओके 15 किंवा 16 यानुसार तुमचा मुख्य परीक्षेकरिता विद्यार्थी क्वालिफाय केले जाणार आहेत। मग आपला पेपर सेकंड कसा राहणार आहे, यामध्ये मराठी इंग्लिशचा समावेश असेल, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, शब्दसंग्रह
आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामधील वरचे जे विषय होते मी जे सांगितले तुम्हाला, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असतील, सामान्य विज्ञान, त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या सुद्धा विषयाचा समावेश असणार आहे. म्हणजे पेपर फर्स्ट जर झाला, म्हणजे एमपीएससी मार्फत जर एक्झाम झाली तर पेपर फर्स्ट 100 गुणांकरिता आणि पेपर सेकंड हा 200 गुणांकरिता होईल. ओके, तर पेपर फर्स्टचे मार्क इन्क्लूड असणार नाहीत, फक्त पेपर सेकंडच्या मार्कवरती तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तर आपल्याकरिता एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय, कारण परत परत ही जाहिरात प्रसिद्ध होत नाही 3-3, 4-4 वर्ष. आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा माहिती असेल, आणि सर्वात चांगलं पद आहे हे महसूल विभागामधील, आणि सोपं आहे. तुम्ही जर अभ्यास केला, चांगलं योग्य जर मार्गदर्शन घेतलं तर 100% तुम्हाला तलाठी बनण्याची संधी या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमचं प्रमोशन, मंडळाधिकारी असेल, नायब तहसीलदार असेल, तहसीलदार, तुम्ही जर कमी वयामध्ये जर लागलात, आता जर ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं असेल, प्रिपरेशन चांगली असेल तुमची, सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ते बुक रेफर केलेत, अभ्यास केला, योग्य प्रकारे जर नियोजन केलं तर 100% तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी होता येणार आहे. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा पॅटर्न राहणार आहे. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल आपल्याला स्क्रीनशॉट घेऊ शकता, आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही आपल्या समस्या असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती, जो 8010457760 हा नंबर आहे, या नंबरवरती नक्की कॉल करा. तुम्हाला अजून सविस्तररित्या माहिती दिली जाणार आहे. त्यासोबतच आता ज्या विद्यार्थ्यांना, सर्वांना माहितीच आहे, मागच्या वेळेचा 190+ कट ऑफ लागलेला आहे नॉर्मलायझेशन, आफ्टर नॉर्मलायझेशन. ओके, 200 पैकी. तर यामध्ये आपण कास्टचा विचार न करता आपण ओपनचा विचार करूया. तर आपल्याला लागायचंच आहे. ओके, चांगले मार्क मिळवायचे आहेत. तर आपण मागच्या वेळेस एक्झाम दिली असेल किंवा फर्स्ट एक्झाम असेल तुमची, तर किती मार्क पडतायत टेस्ट नुसार, आपण जर टेस्ट पेपर सोडवले असतील त्यानुसार आपल्याला कळालं असेल की आपण 140-150 पर्यंत आलेलो आहोत. तर त्यानंतर पुढे आपल्याला मेरिट मध्ये यायचं आहे, अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे. त्याकरिता आपल्याला कुठंतरी बाकी विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. त्यावेळेसच आपला निकाल पॉझिटिव्ह राहणार आहे. तर याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच आतापासून स्टार्ट केलेली आहे 1 नोव्हेंबर 2025 पासून. म्हणजे येणाऱ्या भरतीकरिता 100% तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, आणि याच्या व्यतिरिक्त आरटीआय आणि आरटीएस हे दिलेले नसतात, परंतु प्रत्येक एक्झामला यावरती 2 प्रश्न विचारले जातात. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट. याच्या व्यतिरिक्त आपण अनालिसिस करणार आहोत, त्यामध्ये सुद्धा कोणकोणते प्रश्न आले ते सुद्धा घेतले जाणार आहे. जसं की मराठीमध्ये प्रसिद्ध लेखक असतील, त्यांचे टोपण नावे असतील, त्यांचे ग्रंथसंपदा असतील, त्यांना मिळालेले पुरस्कार, सर्व या ठिकाणी बॅच मध्ये घेतलं जाणार आहे. तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवर कॉल करायचा आहे. स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत. 8 ते 10 दिवसामध्ये नोट्स घरपोच मिळतील तुम्हाला. स्पेशल पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे. दर 8 दिवसानंतर झूम मीटिंग असणार आहे. पेपर घेतले जाणार, पेपर नुसार तुमचे मार्क चेक केले जाणार आहे. तुमचा कोणता वीक सब्जेक्ट आहे त्यावरती मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल त्याकरिता अनालिसिस सुद्धा लेक्चरच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, अभिप्राय कळवा, लाईक करा व्हिडिओला, आणि सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ओके, थँक्यू.